Okay, everyone will mark the presenting. Okay, done. So today is our Marathi grammar lecture. In the previous lecture, we have learned English grammars types of sentences. Okay, आपण मागच्या लेक्चरला रिव्हिजन घेतली होती टाइप्स ऑफ सेंटेन्सेसची. तसंच आज आपला मराठी व्याकरणामध्ये आपण वाक्यांचे प्रकार जे अगोदर शिकलो होतो त्याची रिव्हिजन घेणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट. बघा, तर आपण सुरुवात करूया. वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे काय? शब्दांचा समूह. ओके, पण हा शब्दांचा समूह अर्थपूर्ण असायला हवा. कोणतेही शब्द एकत्र जोडले तर त्याचं वाक्य तयार होत नाही. त्यासाठी तुम्ही जे शब्द एकत्र जोडताय ते अर्थपूर्ण असायला हवे. ओके, उदाहरणार्थ, स्वराला इतरांना मदत करायला फार आवडते. राजेश दररोज आपल्या मित्रांबरोबर पोहायला जातो. या दोन्ही वाक्यांमध्ये काही शब्द एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे शब्द समूह बनलेला आहे. पण हा शब्द समूह आपल्याला काहीतरी बोध करून देतो. आपल्याला पहिल्या वाक्यातून समजतंय की स्वरा नावाची एक मुलगी आहे आणि तिला सगळ्यांना इतर लोकांना मदत करायला आवडतं, हे आपल्या पहिल्या वाक्यातून समजतं. आणि दुसऱ्या वाक्यातून आपल्याला असा बोध होतोय की राजेश नावाचा एक मुलगा रोज आपल्या मित्रांसोबत पाण्यात पोहायला जातो. ओके, म्हणून या शब्दसमूहांना आपण वाक्य म्हणू शकतो. गॉट इट? समजलं वाक्य म्हणजे काय? जे शब्दसमूह संपूर्ण अर्थ व्यक्त करतात त्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. मग वाक्याच्या मराठीमध्ये वाक्याचे जे प्रकार आहेत त्यांचं दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. पहिला आहे अर्थावरून पडणारे प्रकार आणि दुसरा आहे स्वरूपावरून किंवा वाक्यात जे विधानांची संख्या आहे त्यावरून पडणारे प्रकार. तर आपण अभ्यासणार आहोत अर्थावरून पडणारे प्रकार. पहिला आहे विधानार्थी वाक्य, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये स्टेटमेंट किंवा डिक्लरेशन शिकलो होतो ना ते. ओके, ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते, म्हणजे जेव्हा सब्जेक्ट तुमचा जो कर्ता आहे तो फक्त एक स्टेटमेंट देतो, एक वाक्य बोलतो, एक विधान करतो, त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. जसं इथे उदाहरणं दिली आहेत. मी आंबा खातो, गोपाल खूप काम करतो, ती पुस्तक वाचते. इथे मी, आंबा कोण खात आहे? मी. मग कर्ता जो मी आहे तो सांगत आहे की मी आंबा खातो. कर्त्याने हे विधान केलेलं आहे. ओके, कोणीतरी हे विधान केलेलं आहे की गोपाल खूप काम करतो आणि कोणीतरी असं सांगत आहे की ती पुस्तक वाचते. म्हणजे ही साधी वाक्य आहेत, हे स्टेटमेंट आहेत, हे डिक्लरेशन आहेत, म्हणून ह्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. समजलं सगळ्यांना विधानार्थी वाक्य? सरळ भाषेत म्हणायचं झालं तर जी साधी वाक्य ज्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला नसतो, एक्सप्रेशन दिलेलं नसतं, आज्ञा दिलेली नसते, विनंती केलेली नसते, एक साधं वाक्य, एक स्टेटमेंट, ज्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणायचं आहे. गॉट इट? चला मग एक विधानार्थी वाक्य लिहा तुमच्या चॅट बॉक्स मध्ये. मराठी कीबोर्ड असेल तर अनेबल करा, अदरवाइज इंग्लिश कीबोर्ड वापरून पण लिहू शकता. मी दररोज शाळेत जाते. येस. मी अभ्यास करते. येस. मी नाचत आहे, सॉरी वाचत आहे. ओके, फुल स्टॉप मॅन्डेटरी आहे हा, पण फुल स्टॉप द्यायला विसरू नका. फुल स्टॉप इज मॅन्डेटरी, कंपल्सरी आहे. मी घरात खूप मदत करते. येस. मी झाडे लावते. ओके. फिफ्थ सिक्स्थ लिहा पटापट. दिस इज सो इझी. मी खेळत आहे.
मी घरात आहे. मी सफरचंद खातो. मी रोज दिवाबत्ती करते. ओके. ओके, आता आपण वाक्याचा दुसरा प्रकार बघूया. तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणायचं आहे. आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स शिकलो होतो. येस, सॅटर्डेच्या लेक्चरमध्ये आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकलो होतो, ज्यामध्ये अवर सब्जेक्ट इज आस्किंग अ क्वेश्चन टू अस, राईट. मग तेच आहे हे प्रश्नार्थी वाक्य, ज्यामध्ये कर्त्याने आपल्याला प्रश्न विचारलेला असतो आणि कर्ता जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा तो शब्दांचा जो समूह तयार करतो, लिहितो, बोलतो, त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतो. मग त्यामध्ये तू आंबा खाल्लास का? तू कोणते पुस्तक वाचतोस? कोण आहे तिकडे? तू काय करतोस? तुझं नाव काय? तुझं घर कुठे आहे? तू कोणत्या शाळेत जातोस? तू आज काय जेवलास? असे बहुतांश प्रश्न तुम्ही लिहू शकता. ओके, प्रश्नार्थी वाक्य समजलंय? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य समजलंय? चला लिहा चॅटबॉक्स मध्ये एक एक प्रश्नार्थी वाक्य लिहा. आणि प्रश्नार्थी वाक्यासाठी काय मॅन्डेटरी आहे? क्वेश्चन मार्क. चला स्टार्ट रायटिंग. तू काय करत आहेस? ओके, गुड. तुम्ही कुठे जात आहात? येस. करीना, गिव क्वेश्चन मार्क बेटा. क्वेश्चन मार्क लिहा. तू काल कुठे होती? ओके. तू काय करते? तू जाशील का? ओके. चला एव्हरीवन हॅज टू राईट. तू आज बाहेर जाणार आहे का? ओके. We don't want in English. We want in Marathi. तू कसा आहेस? आयुष क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. अंतरा मराठीत लिहायचं आहे आपल्याला. तू काय काम करत आहे? काय करतो? तुझा अभ्यास झाला का? ओके. तू आज होमवर्क का नाही केला? मानस क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. कालची गोष्ट ऐकली का? ओके. निधी ऐकली तो हा आपण कदाचित ह्याच्यात तुझं टाईप झालं नसेल. या मराठी कीबोर्डचा प्रॉब्लेम आहे, सगळेच शब्द टाईप होत नाहीत, पण ऐकली लिहितो. ओके. ती शिक्षिका होती का? ओके. चला नेक्स्ट टाईप बघूया. नेक्स्ट टाईप आहे उद्गारार्थी वाक्य, म्हणजे आपला एक्सक्लामेटरी सेंटेन्स. येस, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आपण शिकलो होतो येस्टरडेला. सॉरी, नॉट येस्टरडे, सॅटरडे. शनिवारच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस शिकवले होते मराठीमध्ये. त्यालाच आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो. ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. मग ज्या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारची फिलिंग, मग तुमचं दुःख, सुख किंवा कोणतीही दुसरी फिलिंग, अशा गोष्टींचा उल्लेख केलेला असतो एखाद्या गोष्टींच्या वेळी, म्हणजे तुम्ही खूप खुश आहात तेव्हा तुमच्या तोंडातून जी वाक्य निघतात, जे उद्गार निघतात, त्यांना आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. ओके, समजलं? बघा उदाहरणे. अबब, केवढा मोठा हा साप. कोण ही गर्दी? शाब्बास, UPSC पास झालास. ओके. चला लिहा चॅटबॉक्स मध्ये सेंटेन्स. उद्गारवाचक चिन्ह यायला हवं. दीपिका, येस, वा, किती सुंदर चित्र आहे. गुड. अरे बापरे. ओके.
चला लिहा पटापट. शाबास, छान गुण मिळवलेस. अरे बापरे, किती मोठा डोंगर आहे. ओके, गुड. बापरे, तो पडला. ओके. 10th स्टँडर्ड इज नॉट इंटरेस्टेड. 10th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड. एक सेंटेन्स लिहायचा आहे फक्त. बापरे, कितीही गर्दी. अरे रे, खूप वाईट झाले. तुझे साधारण काम कर. ओके, व्हेरी गुड. ओनली 7, 6 and this 8 is interested. अगं केवढी मोठी गर्दी आहे. ओके. ओके. त्यानंतर वा, किती सुंदर मुलगा आहे. ओके. त्यानंतर एक आपला प्रकार आहे होकारार्थी वाक्य. ओके, म्हणजे आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकलो होतो. येस. रोहन, क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क नाही, एक्सक्लामेटरी मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्हाचा वापर करायचा आहे बापरे नंतर. ओके. चला, होकारार्थी वाक्य. ज्या वाक्यामधून होकार दर्शवला जातो त्यास होकारार्थी किंवा करणरूपी वाक्य असं म्हणतात. म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स जिथे तुम्हाला होकार दर्शवला जातो. एक्झाम्पल बघा. मला अभ्यास करायला आवडते. रमेश जेवण करत आहे. मला STI ची परीक्षा पास व्हायची आहे. या गोष्टींमध्ये, या वाक्यांमध्ये पॉझिटिव्हनेस आहे. ओके. प्रत्येक वाक्यामध्ये होकार आहे, कुठेही तुम्हाला नकार दिसत नाही. त्या वाक्यांना आपण होकारार्थी वाक्य म्हणायचं आहे. ओके. चला लिहा चॅटबॉक्स मध्ये एक एक सेंटेन्स होकारार्थी वाक्याचा. चला, राईट डाऊन 1 सेंटेन्स. मला पाठ करायला आवडते. मला नवीन गाडी आवडली. मला गणित विषय आवडतो. मला स्कॉलरशिप मध्ये पास व्हायचे आहे. मला शिष्यवृत्ती मिळवायची आहे. मी खेळायला येणार आहे. व्हेरी गुड. मला पोहायला आवडते. येस. मला नवीन छत्री आवडली. येस. येस आदिती. तो जेवण करतो. मला चित्र काढायला आवडते. मला इंग्लिश विषय आवडतो. मी या शाळेत येणार आहे. मी नाटक करणार आहे. ओके. ओके. नेक्स्ट पहा. नेक्स्ट आहे बट ऑब्वियस नकारार्थी वाक्य. ज्या वाक्यांमधून नकार दर्शवला जातो त्या वाक्यांना आपण नकारार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सेस वेअर वी आर शोईंग निगेटिव्हनेस. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये नॉट, नथिंग असे शब्द वापरत होतो. इथे आपण नाही वगैरे असे शब्द वापरायचे आहेत. मी क्रिकेट खेळत नाही. मला कंटाळा आवडत नाही. बघा, फक्त वाक्यात नाही आलं आहे म्हणून ते वाक्य तुमचं व्हॉट यू कॅन से नकारार्थी वाक्य होत आहे. ओके. जसं आपण इंग्लिशमध्ये पण वाक्याचा अर्थ न बदलता
पॉझिटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स केलं होतं. तसंच आता तुम्हाला प्रश्नामध्ये वाक्याचा अर्थ न बदलता होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करावं लागेल. ओके, त्यामुळे लिहा, एक एक नकारार्थी वाक्य लिहा चॅटबॉक्स मध्ये. फक्त नाही आलं पाहिजे. मी झोपत नाही, मला खेळायला आवडत नाही, मला आज खेळायला जायचे नाही, अशी एक गोष्ट. मला हिरव्या पालेभाज्या आवडत नाहीत. नाहीतली निधी. ओके, तिला अभ्यास करायला आवडत नाही, मी येणार नाही. मागच्या वर्षी परीक्षा झाल्याच नाहीत. येस, गुड. मला कडू कारले भाजी आवडत नाही, मी जेवणार नाही. ओके, डन. मला डन. मला तो मुलगा अजिबात आवडत नाही, माझ्या शिक्षकांना खोटं बोललेलं आवडत नाही. व्हेरी गुड. ओके, त्यानंतर आहे आपलं स्वार्थी वाक्य. बघा, वाक्याचे भरपूर प्रकार आहेत. आपल्या जे आपण अर्थावरून पडणारे प्रकार आहेत तेच आपण अभ्यासतोय. त्यामुळे आता आपलं आहे स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो, अशा वाक्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. क्रियापद बघायचं आणि काळाचा बोध होतो. जसं मी चहा पितो, वर्तमान काळ. मी चहा पिला, भूतकाळ. मी चहा पिणार, भविष्यकाळ. म्हणजे आपण जेव्हा क्रियापद वाचतोय तेव्हा तिथे आपल्याला काळाचा बोध होतो. मी अभ्यास करतो, मी अभ्यास केला, मी अभ्यास करेन. मी जेवण करते, मी जेवण केलं, मी जेवण करेन. मी कपडे धुते, मी कपडे धुतले, मी कपडे धुणार. ओके, या सगळ्या वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला काळाचा बोध होतोय. मग तो काळ कोणताही असू द्या, वर्तमान असू द्या किंवा भूतकाळ असू द्या किंवा भविष्यकाळ असू द्या. ओके, त्याला स्वार्थी वाक्य म्हणायचं आहे. समजलं स्वार्थी वाक्य कशाला म्हणणार? येस. ओके, मग लिहा एक एक एक्झाम्पल. फक्त कोणत्याही एकाच काळाचं लिहा, तिन्ही काळात लिहिण्याची गरज नाही. मी खेळायला जाईन. येस. मी चित्र काढतो, मी पुस्तक वाचले, मी खेळत आहे, मी निबंध लिहित आहे. इन्स्टेड हे आहे नाही येण्यापेक्षा ना सरळ वाक्य लिहा. मी निबंध लिहिते, मी निबंध लिहिला, मी निबंध लिहिणार. त्यामुळे क्रियापद आपल्याला समजून येईल. जर आहे नाही हे शब्द वापरले तर तुमचं विधानार्थी वाक्य पण येऊ शकतं ते. हो की नाही? मी जेवण करतो, मी अभ्यास करेन, मी खेळायला सुरुवात करणार, मी जेवण करते. ओके, येस, डन. लिहा पटापट. मी तुम्हाला खरे सांगतो, मी गृहपाठ करते. मी उद्या शाळेला जाणार नाही. इन्स्टेड नाही जाणार असं लिहि अंतरा. ओके, मी जेवले. ओके, चला नेक्स्ट. आज्ञार्थी वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. ओके, बघा, ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो, अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य म्हणायचं आहे. जे आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस पाहिले होते, ज्यामधून आज्ञा दिली जाते, आशीर्वाद दिला जातो, विनंती केली जाते, उपदेश दिला जातो, प्रार्थना केली जाते, त्या वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणायचं आहे. मग उदाहरणे पहा. तो दरवाजा बंद कर, ही एक प्रकारची आज्ञा आहे. देव तुझे भले करो,
आशीर्वाद, कृपया शांत बसा, विनंती, देवा मला पास कर, प्रार्थना, प्राणी मात्रांवर दया करा, उपदेश. ओके, समजलं आज्ञार्थी वाक्य. बघा हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. आय एम जस्ट रिवायझिंग. मी तुमची रिव्हिजन घेत आहे. आपण ऑलरेडी हे सगळं शिकलेलो आहोत. द सेम पीपीटी वी हॅव गॉन थ्रू. येस, ओके. चला लिहा, एक आज्ञार्थी वाक्य लिहा. मग ते आज्ञा असू द्या, आशीर्वाद, विनंती, प्रार्थना, उपदेश, काही असू द्या, लिहा. मानस, मला पाणी आण लिहायचं आहे. आण. ती खिडकी उघड, झाडे लावा, झाडे जगवा, तू अभ्यास कर. ती खिडकी उघड, तू तुझी वही मला दे. प्रमिता, आपण तू तुझी वही मला दे. यामध्ये तू काय करत आहेस? मुलांना रांगे. चला. येस प्रमिता. हे जे सेंटेन्स आहे, whoever is writing, हिना और यास्मिन, राईट? मला देव खूप आवडतो, हे सेंटेन्स या वाक्यामध्ये येणार नाही. माझा पेन मला परत दे. पंखा चालू कर, तू सुखी राहा, कृपया गर्दी करू नका, देवा मला भाव पाहिजे. ओके ओके, डन. नो अनुज, तू मला आवडत नाही, हे नाही लिहू शकत आपण. ते विधानार्थी वाक्य होणार. कृपया याची नोंद घ्यावी. येस, गुड. चला, त्यानंतर आहे विद्यार्थी वाक्य. म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचं रूप बघून आपण तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध करून घेऊ शकतो, त्यांना विद्यार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. म्हणजे जिथे कर्तव्य, क्रियापदाकडे बघायचं आहे, पूर्ण वाक्य नाही. फक्त क्रियापद बघा. क्रियापदावरून तुम्हाला जर कर्तव्य जाणवत असेल, शक्यता जाणवत असेल, योग्यता जाणवत असेल, करू शकणे ही योग्यता आहे एखाद्या व्यक्तीची. वाटते, वाटणे ही इच्छा आहे. मग जेव्हा कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा अशा भावना वाक्यातील क्रियापदावरून, ओके, फक्त क्रियापदावर लक्ष द्यायचं आहे यावेळी तुम्हाला, पूर्ण वाक्य पाहायचं नाही. ओके, यू हॅव टू पे अटेन्शन ऑन युअर वर्ब ओनली. फक्त क्रियापदावर लक्ष द्या आणि ते क्रियापद वाचून तुम्हाला कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा अशा भावना व्यक्त होत असतील तर त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. ओके, गॉट इट? एव्हरीवन गॉट इट? येस, ओके. राईट वन सेंटेन्स ऑन दिस. चला, एक एक सेंटेन्स लिहा यावर. ती तुला सुद्धा लग्नाला घेऊन जाईल असे वाटते. कदाचित मी बाहेर फिरायला जाईन. तू आज शाळेत यायला हवे असे मला वाटते. तू पास होशील असे मला वाटते. ओके, चला लिहा. शिक्षकांचं नेहमी ऐकावे. ओके, तू अभ्यास करशील का? नाही, इथे ह्या वाक्याला आपण विद्यार्थी वाक्यामध्ये नाही घेऊ शकत. वडीलधाऱ्यांची सेवा करावी. येस, तू घरी येशील का? नो. तू आज बर्थडेला यावे असे मला वाटते. येस, ती चांगला निबंध लिहिते.
लिहिते बोलण्यापेक्षा लिहू शकते. ओके, तिथे आपल्याला योग्यता दिसते. येस. आई वडिलांचा आदर करावा, मला यशाची खात्री होती. चला, नेक्स्ट आहे संकेतार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्य, जेव्हा वाक्यामध्ये एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो. म्हणजे हे केलं असतं तर ते झालं असतं असा संकेत दिला जातो, तेव्हा त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य म्हणायचं आहे. जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो, म्हणजे मोस्टली जर तर अशी वाक्य. ओके. पाऊस पडला तर पीक चांगले येईल. गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता. जर काळे ढग झाले असते तर जोरदार पाऊस झाला असता. ओके, ही जी वाक्य आहेत, जेव्हा दुसरी जी घटना आहे ती पहिल्या घटनेवर अवलंबून असते. ओके, जेव्हा दुसरी घटना पहिल्या घटनेवर अवलंबून असते तेव्हा त्या वाक्याला आपण, म्हणजे पहिली घटना झाली असती तर दुसरी घटना घडेल असं ज्या वाक्यात दाखवलेलं असतं त्या वाक्याला आपण संकेतार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. ओके, गॉट इट. चला, संकेतार्थी वाक्याचं उदाहरण लिहा. वाचाल तर वाचाल. गुड. चला एव्हरीवन, राईट फास्ट, बी फास्ट. जर लक्ष देऊन ऐकले असते तर समजले असते. ओके, गुड. 7th is having the class na at 8 p.m. 7th standard. You are having your science class na? Yes. Okay. चला, बी फास्ट. जर तू खरं बोलला असता तर तुला शिक्षा सुनावली नसती. जर तिने मला तिच्या वाढदिवसाला बोलवले तरी अभ्यास केल्यावर पास हो. तू जर बाहेर गेला नसता तर मी शाळेत जाऊ शकली असती. जेव्हा जेवशील तेव्हाच. आय डिडंट गॉट यू. जर पेपर नीट लिहिला असता तर सर ओरडले नसते. तू मोबाईल कमी बघितला असता तर तुला चष्मा लागला नाही. ओके, डन. आता आपण हे अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार पाहिले. काय काय होतं त्यामध्ये बघा. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी किंवा करणरूपी वाक्य, नकारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. ओके, आता आपण वाक्याच्या स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. चला पाहूया आपण. पहिलं आहे केवळ वाक्य. केवळ वाक्य म्हणजेच विधानार्थी वाक्याप्रमाणे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्याला केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असं म्हणतात. एक प्रकारे विधानार्थी वाक्यच आहे हे, जिथे एकच उद्देश दिलेला असतो किंवा एकच विधेय केलेलं असतं. जसं राम आंबा खातो, संदीप क्रिकेट खेळतो. या दोन्ही वाक्यांमध्ये एक फक्त विधान सांगितलेलं आहे, एकच वाक्य आहे, म्हणून आपण त्याला केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असं म्हणू शकतो. त्यानंतर येतं संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य, जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. उभयान्वयी अव्यय आणि, ओके, तेव्हा त्यांना संयुक्त वाक्य म्हणतात. दोन वाक्य आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडली गेली आहे. तिथे बघा, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, म्हणून या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणायचं आहे. गॉट इट. केवळ वाक्य आणि संयुक्त वाक्य समजलंय? येस. ओके. त्यानंतर आहे मिश्र वाक्य. जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात.
तेव्हा त्या वाक्याला मिश्र वाक्य असं म्हणतात. आता इथे उभयान्वयी अव्यय कोणता आहे? म्हणून आणि नाही. म्हणून या उभयान्वयी अव्ययाने वाक्य जोडलं गेलेलं आहे. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला, मग याला आपण मिश्र वाक्य म्हणायचं आहे. तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली. रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला. ओके. जिथे दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात त्याला आपण मिश्र वाक्य म्हणायचं आहे. आणि जिथे दोन वाक्य प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात तिथे आपल्याला संयुक्त वाक्य म्हणायचं आहे. आपण अव्यय ऑलरेडी शिकलेलो आहोत. ओके. चला मग आता आपण एक्सरसाइज बघूया. आपल्याला वाक्य दिलेली आहेत आणि आपल्याला आता बदल करायचा आहे त्या वाक्यांमध्ये. ओके. वाक्य परिवर्तन करायचं आहे. नेहमी तुम्हाला असं नाही येणार की होकारार्थी वाक्याचं उदाहरण लिहा, विधानार्थी वाक्याचं उदाहरण लिहा. नो, अशा प्रकारे नाही येणार. तुम्हाला वाक्य दिलं जाईल आणि कंसात दिला जाईल तुम्हाला इन्स्ट्रक्शन. त्या इन्स्ट्रक्शनच्या आधारावर तुम्हाला वाक्यात बदल करायचा आहे. मग आपलं पहिलं वाक्य आहे, यात विशेषते काय? या वाक्याला विधानार्थी करताना आपण लिहिणार यात काय विशेष आहे? बरोबर. यात विशेषते काय? इथे प्रश्न विचारला गेला पण मी त्याला केलं यात काय विशेष आहे. इथे फुल स्टॉप आला आणि एक विधान केलं मी, म्हणून हे विधानार्थी वाक्य झालं. समजलं? नेक्स्ट तुम्ही करणार. येस. बघा, माझी चूक नव्हती. प्रश्नार्थी करा याला. माझी चूक नव्हती. चला या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य करा. कोणाची चूक होती होण्यापेक्षा माझी चूक होती का, हे बरोबर आहे. येस, गुड. येस, माझी चूक होती का? नाही, माझी चूक नव्हती. ओके, गुड. नाही, निधी माझी चूक होती का असं येणार. ओके. थर्ड आहे, त्याचे त्याच्या देशावर प्रेम आहे. नकारार्थी करा. वाक्याचा अर्थ बदलायला नको नकारार्थी करताना. त्याचे त्याच्या देशावर प्रेम आहे. येस दीपिका, पण आपण असं लिहू शकतो, शकत नाही पेक्षा आपण असं लिहू शकतो, त्याचे त्याच्या देशावर प्रेम नाही असे नाही. बरोबर. याचा अर्थ होतो की त्याचे त्याच्या देशावर प्रेम आहे. ओके, गॉट इट. ओके. ओके, त्यानंतर आहे, या गोष्टीचे मला फार समाधान वाटते. उद्गारार्थी करा याला. उद्गारार्थी करा, एक्सक्लामेटरी करा याला. या गोष्टीचे मला फार समाधान वाटते. छान. या गोष्टीचे मला फार समाधान वाटले. व्हेरी गुड. येस, वा पण वापरू शकतो आपण प्रेमिता. येस. नेक्स्ट आहे, एक विचारले तर न रागवता सांगाल.
आज्ञार्थी करा. आज्ञार्थी करा याला. आज्ञार्थी करा याला. एक विचारते तर न रागवता सांगा. येस, गुड. एक विचारतो न रागवता सांगा. एक विचारले, एक विचारते तर न रागवता सांगा. येस, व्हेरी गुड. त्यानंतर आहे जनता जनार्दन काय करू शकत नाही. होकार अर्थी करा याला. जनता जनार्दन काय करू शकत नाही. होकार अर्थी करा. जनता जनार्दन सर्व गोष्टी करू शकते. ओके. आणि असं पण लिहू शकता तुम्ही की जनता जनार्दन काय करू शकत नाही असे नाही. ओके. सर्व गोष्टी करू शकते. येस, गुड. चॅटबॉक्स मधले मेसेजेस कॉपी होतात का? Yes, can we copy? Yes, that's what. Yes, I am noticing that. Okay, let it be. सावली गार होती. उद्गारार्थी करा. सावली गार होती. उद्गारार्थी करा. वा. सावली गार होती. येस, गुड. मरण टाळता येत नाही. प्रश्नार्थी करा. मरण टाळता येत नाही. मरण टाळता येत नाही. प्रश्नार्थी करा. मरण टाळता येते का? व्हेरी गुड. प्रश्नांचं हे द्या. क्वेश्चन मार्क द्या. प्रश्नचिन्ह द्या. मुले पहाटे लवकर उठतील ना. विधानार्थी करा. प्रश्नार्थी वाक्याला विधानार्थी करा. मुले पहाटे लवकर उठतील. व्हेरी गुड. 10वं वाक्य आहे किती हा उशीर. उद्गारवाचक वाक्य आहे. तुम्हाला प्रश्नार्थी करायचं आहे. किती उशीर. येस. किंवा किती उशीर झाला. नो नो दीपिका, उद्गारवार्थी आहे. प्रश्नार्थी करायचं आहे. अरे तुम्ही काय करताय. उद्गारवाचक कशाला लिहिताय. हा, किती उशीर किंवा किती उशीर झाला. ओके, असं लिहा. ओके. इथे बघा, इथे पण आपल्याला सूचना दिल्या आहेत. आपल्याला त्याप्रमाणे बदल करायचा आहे. पहिलं वाक्य विधानार्थी करायचं आहे. किती पाऊस पडला काल रात्री. चला याला विधानार्थी करा. काल रात्री खूप पाऊस पडला. व्हेरी गुड. दुसरं वाक्य आहे ही इमारत खूप उंच आहे. या वाक्याला उद्गारार्थी करा. ही इमारत खूप उंच आहे. उद्गारार्थी करा.
वा बोलण्यापेक्षा अब ब बापरे असे शब्द आपण वापरू शकतो. ओके. अब ब किती उंच इमारत, बापरे किती उंच इमारत, अशा प्रकारे. ओके. येस. आज पहाटे रानात उजेड नव्हता. होकारार्थी करा. आज पहाटे रानात उजेड नव्हता. होकारार्थी करा. नाही. आज येस, आज पहाटे रानात अंधार होता. व्हेरी गुड दीपिका. सरिता, निधी, नो नो नो, निधी नो. मैत्रेय, अदिती, मानसी, येस. आज पहाटे रानात अंधार होता. ओके. तू कोणत्या शाळेत जातेस ते मला सांग. या वाक्याला प्रश्नार्थी करा. लास्ट. तू कोणत्या शाळेत जातेस? व्हेरी गुड. ओके. येस, व्हेरी गुड. ओके. मग आज आपण काय काय शिकलो? आपण वाक्यांचे स्वरूपावरून आणि अर्थावरून होणारे प्रकार शिकलो आणि वाक्याचं परिवर्तन कसं करायचं ते शिकलो. ओके. सगळ्यांना समजलंय? येस. ओके. ओके. मग आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट ग्रामर लेक्चर विल बी ऑन Saturday. Let's decide. Any topic you want to suggest? Any topic? Hindi, Marathi, English grammar. Any topic you want me to teach you? No? Yes, Deepika, tell me. हॅलो मॅम. Yes. मॅम ते आम्हाला मराठीच्या पुस्तकात ना तत्सम शब्द, देशी शब्द, तद्भव शब्द आणि परभाषीय शब्द असं काहीतरी आहे, ते शिकवाल का? Okay. So can you tell me the whatever that is written, can you send me? काय आहे ऍक्च्युअली ते? मराठी की हिंदी ग्रामर मध्ये आहे दीपिका? मराठी. ओके. ओके. मराठी बुक मध्ये 7th स्टँडर्डला आहे का फक्त? ओके, चालेल. मग तुम्ही मला तो एक स्पेसिफिक सिलेबस पाठवून द्या किंवा वैशाली मॅडमला पाठवा आणि मग मी त्यांच्याकडून तो कलेक्ट करेन. ओके. 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 येस. ओके. नाव यू कॅन लीव. बाय. बाय बाय Bye, टीचर. teacher. बाय बाय टीचर. बाय बाय. Bye, ओके. bye, X is teacher. also having. Okay. Bye, Okay. bye, Welcome. teacher. Welcome. Bye. बाय टीचर. गुड नाईट. Bye, bye, teacher. Bye. Bye. बंद कर.
Yes, everyone, the class is finished. Leave the class. Bhavik, leave the class.